ओके, या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2025चा क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. ओके, एच एस सी महाराष्ट्र बोर्डचा हा क्वेश्चन पेपर आहे जुलै 2025चा. आणि यामध्ये फक्त आपण ग्रामर सॉल्व करणार आहोत. मग हे पहिलं वाक्य आहे ग्रामरचं, बघूया काय कसं आहे. डू ॲज डायरेक्टेडमध्ये यू कुड टेल ही वॉज पास्ट इज प्राईम. तर याच्यामध्ये काय करायचं, चूज करेक्ट ऑप्शन वेअर बी एबल टू इज यूज फ्रॉम ऑप्शन गिवन बिलो अँड रीराईट. ओके, मग यापैकी आपल्याला असं शोधायचं ज्याच्यामध्ये बी एबल टू वापरलं आहे, म्हणजे या वाक्यासाठी बी एबल टू वापरलं आहे ते या चारीमधलं कुठलं ऑप्शन बरोबर. ठीक आहे, तर इथं कूड आहे. ओके, आणि आपल्याला काय वापरायचं आहे, बी एबल टू. ओके, आपल्याला बी एबल टू वापरायचं आहे याच्यामध्ये कूडमध्ये. ओके, म्हणजे ज्या वेळेला आपण अशा प्रकारचं उदाहरण येतं त्यावेळेला आपल्याला शोधायचं आहे की बी एबल टू वापरायचं असेल तर एकतर कॅनच्या जागी ते वापरता येतं, ओके, किंवा कूडच्या जागी वापरता येतं. ओके, पण आता त्याच्यामध्ये फरक आहे. आता इथं कूड मीन्स इट इज पास्ट. ओके, सो वेन इट इज कूड वी आर सपोज टू यूज वॉज ऑर वेअर. म्हणजे हे जे बी आहे ना, बीचं रूप इथं वॉज किंवा वेअर आलं पाहिजे. कधी, जेव्हा कूड असतं तेव्हा. आणि जेव्हा कॅन असतं तेव्हा बीचं रूप काय असलं पाहिजे, ॲम, इज, आर. ओके, मग आता इथं बघूया, यू कुड टेल ही वॉज पास्ट इज प्राईम. इथं आलं पाहिजे वॉज किंवा वेअर, कारण की कूड आहे. मग हे पहिल्या वाक्यात वॉज वेअर नाही आहे, आर आहे. दुसऱ्या वाक्यात विल आहे. तिसऱ्या वाक्यात वेरंट म्हणजे निगेटिव्ह आहे. हे वाक्य पॉझिटिव्ह आहे आणि हे वाक्य निगेटिव्ह आहे, त्यामुळे हे पण नाही होणार. चौथं जे वाक्य आहे यू वेअर, बरोबर, इथं वॉज किंवा वेअर पाहिजे, इथं वेअर आलं. ओके, सो यू वेअर एबल टू टेल ही वॉज पास्ट इज प्राईम. हे आपलं ॲन्सर आहे. ओके, डी हे आपलं ॲन्सर आहे. का ॲन्सर आहे कळालं का, कारण की कूड जेव्हा असतं तेव्हा वॉज वेअर. जर कूडच्या जागी कॅन असतं तर आपल्याला काय शोधावं लागलं असतं, ॲम, इज, आरपैकी इथं एक शोधावं लागलं असतं. ॲम, इज, आर, एबल टू असं आलं असतं. आता इथं काय कूड आहे म्हणून वॉज वेअर एबल टू. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे वाक्य सोडवू शकतो जिथं बी एबल टू वापरायचं आहे. ओके, थँक्यू.